जिल्हा पोलीस सायबर सेलकडून जनजागृती अभियानाची सुरुवात। गृह मंत्रालय व 14C यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सायबर तर्फे जनजागृती उपक्रम ऑक्टोबर 2025 राबवण्याच्या राज्यभर सूचना। राज्यातील सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सायबर सेल तर्फे सायबर जनजागृती उपक्रम ऑक्टोबर 2025 या विशेष अभियानाची अंमलबजावणी करण्यात येते। या अभियानाअंतर्गत नागरिकांना विविध प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलं जाते। त्यानिमित्तानं आज रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद हॉल नंदुरबार इथं दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माहिती देताना पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की या उपक्रमाअंतर्गत जिल्हा पोलीस दलातर्फे विविध स्तरावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात येतोय। ऑक्टोबर 2025 या महिन्यात देखील शाळा, महाविद्यालय, खासगी संस्था व इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सायबर फसवणुकीशी संबंधित OTP फसवणूक, बँकिंग संबंधी फसवणूक, बनावट वेबसाइट्स, फिशिंग लिंक्स, व्हॉट्सअपवरील फसवणूक, डिजिटल अरेस्ट, डीप फेक व्हिडिओ फ्रॉड, ऑनलाईन शॉपिंग फसवणूक इत्यादी बाबत माहिती दिली जाते। नंदुरबार जिल्हा सायबर सेलनं या वर्षातील सायबर फसवणूक संदर्भातील गुन्ह्यांमधील 1,43,99,656 रुपये इतक्या रकमेपैकी 34,37,825 इतकी रक्कम तक्रारदारांना परत करण्यात यश मिळवलंय। तरी नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद व्यवहारासंबंधी किंवा फसवणुकीबाबत तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 व 1945 यावर कळवण्याचा अथवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांनी केलं। नमस्कार, मी श्रवण दत्त यस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। या महिन्यात ऑक्टोबर महिन्यात राज्यस्तरावर आपण सायबर अवेअरनेस कॅम्पेन आयोजन करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वेगवेगळे शाळा, स्कूल्समध्ये भेट देऊन सायबर सेफ्टी व सायबर क्राईमचे बद्दल जी जनजागृती आहे ती करण्यात येत आहे। त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे जे अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यातून जे सर्व नागरिक आहेत त्यांची जनजागृती करण्यात येत आहे। मला सर्व नागरिकांना विनंती करायची आहे, आवाहन करायचं आहे की सायबर स्पेसमध्ये इंटरनेटचे माध्यमातून मोबाईल फोन किंवा डेस्कटॉप कम्प्युटर ॲपचे माध्यमातून वेगवेगळे प्रकारचे फ्रॉड्स आणि क्राईम्स होत आहे। यामध्ये खोटा आणि बनावट लोन ॲप्लिकेशन, व्हॉट्सॲपमध्ये वेगवेगळे जे अधिकृत कंपनी आहे, जे नामांकित कंपनीज आहेत त्यांचे ॲप्लिकेशन म्हणून पाठवण्यात येणारी APK फाईल्स जसे SBI रिवॉर्ड, आधार अपडेट, परिवहन अशा प्रकारची जी APK फाईल पाठवण्यात येत आहे आणि नागरिक त्याच्यामध्ये अनावधानाने किंवा नजरचुकीने त्या ॲप्लिकेशन्सला डाउनलोड करत आहे किंवा त्या ॲप्लिकेशन्सला इन्स्टॉल करून घेत आहे, जेणेकरून त्यांच्या जे काही पर्सनल डेटा आहे, फोनचा जो डेटा आहे आणि त्यांचे जे सर्व कॉन्टॅक्ट्स आहे, त्यांची जे काही सोशल मीडिया वर आणि व्हॉट्सॲप व इतर प्रकारचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांनासुद्धा या ॲप्लिकेशनचा धोका किंवा जे व्हलनरेबिलिटी आहे ती आहे। त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि मोठ्या प्रमाणात कमीत कमी वेळमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवून घ्या अशा प्रकारचे जे मेसेजेसवरून वेगवेगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स जे आहे, व्हॉट्सॲप आहे, टेलिग्राम आहे किंवा इंस्टाग्राम आहे, यावर रील्स किंवा मेसेजेस किंवा ग्रुप्सच्या माध्यमातून लोक त्याच्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आपली जे काही मेहनतीत जे काही संपन्न केलेली त्यांचं जे धन आहे त्याला अशा प्रकारची खोटी आणि इलॉजिकल स्कीम्समध्ये निवेश करून आपलं स्वतःचं नुकसान करून घेत आहे। तर सर्व नागरिकांना आवाहन आहे की अशा प्रकारची जे काही स्कीम्स आहे, अशा प्रकारची जे काही फेक लोन ॲप आहे, अशा प्रकारचे कुठलाही इन्स्टॉल करू नका आणि त्यामध्ये सहभागी होऊ नका किंवा एखादी अशी स्कीम ज्यामध्ये 10 लोकांना तुम्ही जॉईन करणार एखाद्या ग्रुपवर आणि त्यातून तुम्हाला फायदा भेटेल अशा प्रकारच्या कोणी सांगत असेल तर त्या गोष्टीवर विश्वास न ठेवता स्वतःला वाचून घ्या। त्याचबरोबर अननोन व्यक्ती, अपरिचित व्यक्तीसोबत आपला
चॅट करणे किंवा त्यांना आपले जे काही संपर्क क्रमांक आहे किंवा इतर पर्सनल डिटेल्स आहे अशा प्रकारची शेअर करणे, त्यांच्यासोबत त्यांची जे ओळख आहे ती माहिती नसताना त्यांच्यासोबत चॅट करणे आणि मग स्वतःला एखादी ब्लॅकमेलसाठी आपण स्वतः त्याच्यामध्ये एक विक्टीम होऊन जाणे, ती गोष्टी टाळण्यासाठी जे अनोळखी अकाउंट्स आहे, अननोन नंबर्स आहे, त्यातून येणारे व्हिडिओ कॉल्स, व्हॉट्सॲप कॉल्स, त्याचबरोबर चॅट मेसेजेसला रिस्पॉन्ड करू नका. आणि जोपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही की तो व्यक्ती समोरच्या तुमची ओळखीचे आहे किंवा रिलायबल आहे, अशा व्यक्तीबरोबर संवाद साधणे किंवा आपली पर्सनल डिटेल्स शेअर करणे, आपली पर्सनल पिक्चर्स किंवा इतर प्रकारचे व्हिडिओ शेअर करणे सर्वांनी टाळलं पाहिजे. विशेष करून जे पालक आहे, जे पेरेंट्स आहेत, त्यांनी आपापले जे मुलं आहे त्यांची जे काही सोशल मीडियावर त्यांचे जे काही हालचाल आहे ते कोणाबरोबर चॅट करत आहे आणि त्यांची जे काही सोशल मीडियाची जे प्रेझेन्स आहे ती कशा पद्धतीची आहे, ते कशा प्रकारच्या कंटेंट ते बघत आहे किंवा ऐकत आहे, याबद्दल सर्व जे पालक आहे आणि जे काही गार्डियन्स आहेत त्यांनी नक्की विचार करावा. त्याचबरोबर आत्ता मोठ्या प्रमाणात डिजिटल अरेस्ट स्कॅम हा सुद्धा सुरू झालेला आहे. यामध्ये खोटे पोलीस अधिकारी किंवा तपासिक अधिकारी म्हणून फोन येऊन जे इनोसेंट नागरिक आहे त्यांना एखादे केसबद्दल त्यांना त्याच्यामध्ये ते आरोपी आहे अशा पद्धतीने त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांना कायदेशीर धाक दाखवून खोट्या पद्धतीने त्यांची फ्रॉड करण्याची प्रयत्न सुरू आहे. मोठ्या प्रमाणात तसे केसेस राज्यामध्ये आणि देशभरामध्ये घडलेले आहे. सर्व नागरिकांना हे असं आव्हान आहे की अशा प्रकारची कुठलाही फोन कॉल किंवा तपासबद्दल इन्क्वायरी आली तर आपण आपला जे नजीकच्या पोलीस स्टेशन आहे त्यांच्यासोबत संपर्क करू, मग आपण त्याच्यामध्ये आपली जी काही पुढची कार्यपद्धती आहे त्यावर ते डिसाईड करा. आणि लिगल ॲडवाईस शिवाय अशा प्रकारचे लोकांना इन्व्हेस्टमेंट, क्रिप्टो फ्रॉड्स, डेटिंग फ्रॉड्स अशा पद्धतीचे फ्रॉड्स ऑनलाईन आणि सोशल मीडिया स्पेसवर होत आहे. सर्व नागरिकांना आवाहन आहे, आपली OTP, आपला मोबाईल नंबर, आपली ईमेल ID, आपली पर्सनल पिक्चर्स, आपला कुठल्याही प्रकारचा पर्सनल डेटा कोणीही अनोळखी व्यक्ती किंवा एखादी पब्लिक ॲक्सेस असलेली जे काही वेबसाईट आहे, पोस्ट आहे, अशा करू नये, जेणेकरून आपला जे डेटा आहे ते किसी अनोळखी व्यक्ती त्याला गैरवापर करता येईल. मला पोलीस दलातर्फे वेगवेगळे जे फ्रॉडची कॉल्स आहे, फ्रॉडची जे कंप्लेंट्स आहे त्यामध्ये आतापर्यंत जवळपास नागरिकांनी 1,43,43,43 जवळजवळ 1,44,00,000 त्यांचं नुकसान झालेलं आहे वेगवेगळे फ्रॉड्स माध्यमातून. त्यामध्ये तपासाच्या माध्यमातून 34 लाख आणि 38,000 रुपये आपण नागरिकांना परत करू शकलो आणि उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी वेगवेगळे तपासामध्ये आपले तपास सुरू आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, सोशल मीडिया त्याचबरोबर इंटरनेटवर येणारी जे काही ॲप्लिकेशन्स आहे, कॉल्स आहे, त्याच्यावर विश्वास न ठेवता खात्री करूनच असे ॲप्लिकेशन्स वापरा आणि कुठल्याही प्रकारची माहिती त्याला व्हेरीफाय न करता त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, आक्षेपार्ह मेसेजेस वर खात्री न करता विश्वासही करू नये आणि आक्षेपार्ह पोस्टबद्दल पोस्ट करणे किंवा पोस्ट होईल अशा पद्धतीची कृती कोणी करू नये. सर्वांनी सावध राहावा. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे या महिन्यात वेगवेगळी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही तक्रार असल्यास त्यांनी तात्काळ डायल 112वर संपर्क साधावा आणि सायबर फ्रॉडचे बद्दल जे काही तक्रार आहे त्याबद्दल 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य स्तरावर 1945 ही संपर्क क्रमांक आहे,
याच्यावर सुद्धा आपण संपर्क करू शकतात. तसेच NCCRP पोर्टल, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, यावर सुद्धा आपली जे काही फ्रॉडची तक्रार आहे किंवा इतर प्रकारची जी सायबर स्पेसमध्ये घडलेली आपल्यासोबत घडलेली गैरकृती आहे त्याच्याबद्दल आपण तक्रार करू शकतात. मोठ्या प्रमाणात आरोपीला पकडण्यासाठी आणि नागरिकांना संरक्षण देण्यासाठी राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर मोहीम सुरू आहे आणि सर्व जे हेल्पलाईन्स आणि ॲप्लिकेशन्स आहे ते नागरिकांची सुरक्षेसाठी आहे. नागरिकांनी त्याचा योग्य वापर करावा आणि सायबर स्पेसमध्ये आणि सोशल मीडियावर आपण त्याला हाताळताना ते वापर करताना स्वतःची काळजी, सेल्फ डिसिप्लिनसुद्धा ठेवावा, जेणेकरून कोणीही आपल्याकडून आपली पर्सनल माहिती हस्तगत करू नये आणि त्याचा गैरवापर होता कामा नये. सर्वांनी सावध राहावं. काही तक्रार असल्यास जे दिलेली जे हेल्पलाईन्स आहे त्यावर संपर्क साधावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.